नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. विठ्ठल वारी या विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, एकंदर असा समज आहे की पंढरीची वारी ही फक्त शेतकरी, ज्येष्ठ नागरिक किंवा याच वर्गाने केली पाहिजे. ज्यांनी वारीत प्रत्यक्ष कधी सहभाग घेतलाच नाही त्यांचं हे मत असावं. खरं तर वारीत तरुणांचं प्रमाण वाढतं आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर शरीररूपी संगणकातील व्हायरस काढण्यासाठी संत संगतीचा अँटीव्हायरस टाकणं आवश्यक आहे. आणि यासाठीच ही वारी असते की आपल्यातला अहंभाव किंवा क्रोध मत्सर जाण्यासाठी ही वारी प्रत्येकाने एकदा करावीच आयुष्यात. आणि असो पुढे जाऊयात की या वारीमध्ये तिसरं गोल रिंगण जे आहे ते ठाकूर बुवाजी समाधी या ठिकाणी पार पडलेला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. माऊलीच्या अश्वानं हे रिंगण आणि यातली फेरी मारल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला. त्याआधी टाळकरी, तुळशी वृंदावन घेऊन धावणाऱ्या महिलांनी सुद्धा या रिंगणाला फेरी मारली आणि हे रिंगण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 15 जुलैला आषाढीची एकादशी आणि हा वारीचा शेवटचा दिवस आणि वारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आज ठाकूर बुवाजी समाधी या ठिकाणी माऊलीच्या पालखीचं रिंगण, तिसरं रिंगण पार पडलं. प्रत्येक रिंगणाचा इतिहास वेगवेगळा आहे. याच बाबतीत संत साहित्याचे अभ्यासक प्रकाश बोधले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. तो आपण बघूयात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं तिसरं गोल रिंगण या ठिकाणी ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी संपन्न झालेले आहे. माझ्यासोबत संत साहित्याचे अभ्यासक प्रकाशजी बोधले सर आहेत. सर, काय महत्व या ठाकूरबुवा समाधींच्या या ठिकाणी रिंगण होत आहे, काय महत्व या जागेचं? आषाढी पंढरीची वारी हे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. रिंगण हा एक प्रकार म्हणजे संप्रदायाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. सगळ्या दिंड्या एकत्र येतात आणि सगळ्यांचं एकत्र गोल रिंगण होतं, घोड्याचं रिंगण होतं, टाळकरीचं रिंगण होतं आणि म्हणून सगळ्यांना एकत्र भेटीगाठीचा आनंद अशा प्रकारचा मिळतो. त्यामध्ये प्रत्येक रिंगणाचा इतिहास वेगळा आहे. चांदोबाचं उभं रिंगण आहे आणि त्याच्यानंतर जे रिंगण सुरू होतं सदाशिवनगरचं रिंगण आहे. तर काल खुडूचं रिंगण झालं, तर आज ठाकूरबाच्या समाधीसमोरचं रिंगण आहे. रिंगण घेत असताना त्या जागेचा सुद्धा इतिहास लक्षात घेतला जातो. इथे ठाकूर महाराज हे एक वारकरी संप्रदायामधले जे अनेक घराणे आहेत की ज्यांनी पिढ्यानी पिढ्या भगवंताच्या भक्तीची सेवेची परंपरा चालवलेली आहे आणि ज्यांचा भक्त वर्ग हजारो गावामध्ये आहे, असे काही घराणे आहेत. त्यामध्ये ठाकूर महाराजांचा घराणा देखील एक प्रसिद्ध घराणा आहे. आणि ठाकूर महाराजांच्या घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे, पंढरीची वारी त्यांची होती तर त्या वारीमध्ये त्यांचा घोडासुद्धा एकादशी करायचा. जर एकादशी 2 आल्यानंतर म्हणजे स्मार्त एकादशी कोणती आणि भागवत एकादशी कोणती एखाद्याला पंचांग नाही सापडलं तर त्यांनी ठाकूरबाच्या घोड्याच्या समोर अशी भाकरी धरायची. भाकरी जर नाही खाल्ली तर समजायचं आज ही वारकऱ्याची एकादशी आहे आणि खाल्ली तर समजायचं वारकऱ्याची एकादशी उद्या आहे. असा ज्या घराण्याला इतिहास आहे त्या ठाकूर महाराजांच्या दिंडीच्या वाटचालीमध्ये त्यांची जी समाधी आहे हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे एक संत पुरुषांनी वारी करता करता या संप्रदायाला वाहिलेल्या जीवन असणाऱ्या ठाकूर महाराजांचं समाधीस्थान म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एक आदरस्थान, श्रद्धास्थान मानलेलं आहे. नामदेव ठाकूरबुवा असेल, नामदेव ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी आहे आणि त्याच समाधीपाशी गेली शेकडो वर्षांची परंपरा असणारं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र. ठाकूरबुवांची समाधी. मंडळी, तिसरं महत्त्वाचं गोल रिंगण पार पडलेलं आहे आणि महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी आहेत. निलेश, काय सांगशील? तिसरं महत्त्वाचं रिंगण पार पडलेलं आहे आणि यानंतर प्रत्येकाला आस आहे ती 15 जुलैला जी आषाढी एकादशी आहे त्याची. तर कशा प्रकारचा हा उत्साह शिगेला पोहोचलेला सांगशील? काय शब्द आहेत तुझे यावेळी? नितीन, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक सलग तिसरा दिवस आजचा आहे की गोल रिंगण पार पडलेला आहे. ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी हे तिसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे. ठाकूरबुवांच्या समाधीचा जर इतिहास पाहिला तर संत तुकोबा महाराज असतील, त्यानंतर त्यांचे शिष्य नियोबाराय असतील, मल्हारराव असतील, दत्तबुवा ठाकूरबुवा असतील आणि त्यानंतर नामदेव ठाकूरबुवा असतील. या नामदेव ठाकूरबुवांची समाधी, त्या ठाकूरबुवाची समाधी त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिसरं गोल रिंगण हे वारीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होत असतं. आता सर्वजण आज पंढरपूर
पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व दिंड्यांनी प्रवेश केलेला आहे। याच टप्प्यावरून दुपारच्या वेळेस संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यानं पहिल्यांदा पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केला, नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आला, नंतर संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा टप्पा या ठिकाणी आला। दोनही बंधूंची भेट त्या ठिकाणी संपन्न झाली। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळेस सासवड मुक्कामी येतो त्याच वेळेस संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत असतो, मात्र त्या ठिकाणी बंधूंची भेट होत नाही। मात्र आज ज्यावेळेस पंढरपूर तालुक्यामध्ये दोनही बंधूंच्या पालख्या प्रवेश करतात त्यावेळेस या वारीतील सगळ्यात जो काही भावनिक क्षण असतो, भावनिक क्षण त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। दोनही बंधूंची त्या ठिकाणी भेट झालेली आहे। सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे। वैष्णवांचा मेळा पंढरीमध्ये आता जमलेला आहे। उद्या सगळे पालखी सोहळे वाखरीमध्ये जाणार आहे आणि आजच्या रिंगणाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर जे काही वारीमध्ये रिंगणं होतात, या वारीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी फक्त शेतकरी असतात, शहर त्या ठिकाणचे नागरिक असतात, हा एक समज होता। मात्र या समजाच्या पलीकडे जाऊन आजची तरुण पिढी सुद्धा रिंगण सोहळा पाडण्यासाठी आवर्जून हजेरी लावते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वारीमध्ये युवकांचा युवक युवतींचा सहभाग पाहायला मिळतो। माझ्यासोबत सुद्धा अनेक युवक युवती या वारीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नितीन, निलेश, आता तो उल्लेख केलाच आहे, तर युवकांचं प्रमाण फार वाढतं आहे वारीमध्ये आणि दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ध्येयांसाठी तरुणी इथे आलेली असते। त्यांच्या काय भावना आहेत वारीविषयीचे, त्यांनी काय इतिहास जाणला या वारीमधनं? नक्कीच नितीन, तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात, युवक युवती मोठ्या संख्येने सामील होत आहेत। काय नेमकं वारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, काय वाटतं वारीबद्दल? ही माझी पहिली वारी आहे। तर एक 10 लाख लोक एकत्र येणं आणि ते ॲडजस्टमेंट करणं आणि ती एक वारी अनुभवणं, रिंगण सोहळा असू दे किंवा एक सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींची एक दोघा बंधूंची भेट असू दे, तर हे एक वर्णनीय क्षण, हा सोहळा काय असतो नक्की हा अगदी जवळून अनुभवायचा होता। त्यामुळे एक जवळून अनुभवण्यासाठी वारी करावी असं वाटलं। खरं तर नितीन, ही युवती या ठिकाणी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक जण लहानापासून 2-2, 3-3 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या आजोबांपर्यंत प्रत्येक जण देहभान विसरून या वारीमध्ये आनंद घेताना पाहायला मिळतोय। नितीन, निलेश, एक प्रश्न त्यांना पुन्हा विचार की त्यांची ही पहिलीच वारी, तर काय प्रेरणा त्यांना मिळाली? कुणी प्रेरित केलं की वारीला कुठले निमंत्रण नसताना हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जातात, तर त्यांना काय असं अपील झालं की त्यांनी वारीला यायचं त्यांचं मन झालं आणि त्यांनी निश्चय केलेला आहे? नक्कीच तुझी पहिलीच वारी आहे, काय प्रेरणा आहे तुझी या पाठीमागची की पहिल्यांदा वारीला आली? कारण कोणतंही निमंत्रण न देता या ठिकाणी लाखो वारकरी सहभागी होत असतात, तुझी प्रेरणा नेमकी काय वारीतील? प्रेरणा अशी काही नाहीये, फक्त वारी अनुभवणं, त्यामागचं महत्त्व जाणून घेणं एवढाच उद्देश होता, बाकी काही नाही। वारी जाणून घेणं हाच उद्देश बाळगून अनेक युवक युवती वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। नितीन, धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। तर वारीचं तिसरं रिंगण महत्त्वाचं पार पडलेलं आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत सोपान काका या बंधूच्या भेटीचा सोहळा प्रत्येकाला गहिवरून टाकणारा होता आणि खूप आल्हाददायक क्षण, खूप भावूक क्षण हा मानला जातो या वारीमध्ये तिसऱ्या रिंगणाच्या वेळीचा। आणि बंधू भेट झाल्यानंतर प्रत्येकाचं मन विठ्ठल आणि माऊली, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांच्या पालखीचा या सोहळा पाहिलेला आहे आणि या महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे। माऊलीच्या तिसऱ्या गोड रिंगणानंतर टप्पा या ठिकाणी अभूतपूर्व सोहळा रंगलेला आहे। या ठिकाणी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला। पाहुयात या सोहळ्याचे खास काही क्षण। संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत सोपान काका महाराजांची पालखी सोहळे आणि भेंडी, त्यानंतर शेगाव मुक्कामी असणार आहे। तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो पिराची कुरोली मुक्कामी या ठिकाणी असणार आहे आणि या सोहळ्यामध्ये अभंग भजन गायन होणार आहे। दरम्यान या भक्तिमय सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या भेटीचा हा बंधू भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं तर वारीच्या या संपूर्ण प्रवासातला एक भावनिक क्षण जो असतो तो म्हणजे या बंधू भेटींचा असतो। संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यानं सासवड या ठिकाणाहून प्रस्थान केलं होतं।
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्या दिवशी सासवडमध्ये मुक्कामी असताना त्या दोनही बंधूंची त्या ठिकाणी भेट होत नाही. मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये असणारे बहुतांश वारकरी संत सोपान काकांच्या पालखी प्रस्थानाच्या त्या ठिकाणी जात असतात. संत सोपान काकांचं प्रस्थान संत ज्ञानेश्वर सासवड मुक्कामी असतानाच होत असतं. आज संत सोपान काका या ठिकाणी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं भेंडी शेगावच्या अलीकडच्या या टप्पा या ठिकाणी बंधू भेट झालेली आहे. या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात हद्द चालू होते. या ठिकाणी एक झाड आहे, त्या एकाच झाडामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे जांभूळ आणि जारबुंद या दोन प्रकारची झाडे या ठिकाणी उगवली असल्यामुळं या ठिकाणी या दोनही बंधूंची मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी भेट झालेली. आज संत सोपान काका संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम आज भंडी शेगाव या ठिकाणी पाहायला मिळतो. आज सकाळपासूनच या ठिकाणी वारकऱ्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली पाहायला मिळते. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र. मंडळी, या वारीमध्ये गवळणी, भारूड, भजन, कीर्तन यांची वारकऱ्यांसाठी मेजवानी असते. अशाच एका भारुडाची झलक पाहूयात. या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे साध्य केलं जातं. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा मना दुगा नाही, दादला नको ग बाई माझा नवरा मना दुगा नाही. हो मोडकेचा घरा तुटकीचा छप्परा, मोडकेचा घरा तुटकीचा छप्परा, शिवायला दोराच नाही. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा मना दुगा नाही, दादला नको ग बाई मला नवरा मना दुगा नाही. हो फाटकीचा लुगडी तुटकीचा चोळे, फाटकीचा लुगडी तुटकीचा चोळी, याला शिवायला दोराच नाही माझ्या नवरा मना जोगा नाही, नको ग बाई माझा नवरा मना जोगा नाही, दादला नको ग बाई मला, दादला नको ग बाई माझा नवरा मना जोगा नाही. म्हणजे वारकरी परंपरेचे जे काही कीर्तन प्रकार आहेत वेगवेगळे, म्हणजे भारूड असेल किंवा प्रवचन असेल, अध्ययन असेल, या सगळ्याच गोष्टीमधून अंधश्रद्धा निर्मूलन त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन साधलं जातं. भारूडसुद्धा हा असाच एक प्रकार. आता वेळ झाली याच ठिकाणी थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.